कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला सांगा आजची मोहीम काय असेल? मडकं लोकांना हे शिकवण, पॉटरी। आज तुम्हाला एक दिवस कुंभाराचं आयुष्य जगायचंय। आजच्या या भागामुळे तुम्हाला मातीची किंमत अजून जास्त कळेल। मातीच्या गोळ्यातून मडकं बनवणं ही एक कला आहे। इंटरेस्टिंग। म्हणून असं म्हटलं जातं की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात। वर घाली तो ढपाटा, आत आधाराचा हात। तर आज तुम्हाला हे आयुष्य जगायचंय, तर तुम्हाला मडकं बनवायचं। आता नीट मोहीम लक्षात घ्या, काय करायचंय तुम्हाला। फक्त मडकं बनवायचं नाहीये, सगळ्यात आधी काय करायचंय, तुम्हाला गावात जायचंय, त्या कुंभाराच्या घरी जायचंय। घरात गेल्यानंतर जे कुंभार दादा कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला मडकी बनवायला शिकायची आहेत। मग तुम्हाला मडकी बनवायची आहेत, त्यानंतर ती सगळी मडकी घेऊन गावोगावी गल्लीत जाऊन ती विकायची। तुम्ही तयार केलेली मडकी नाही, त्यांच्याकडची मडकी। ओके, तयार असलेली मडकी तुम्हाला घेऊन जायची। फक्त जास्तीत जास्त कुशलता तुम्हाला तालमीत दाखवायची, कारण त्यावरून पण गुण ठरणार कोणी कशी तालीम केली। आणि मग ही विका मडकी, पैसे आमच्याकडे आणून द्या। आणि एवढंच नाही तर तुम्ही केलेलं जे मडकं असेल ना, ते माझ्यासाठी इथे घेऊन येईल। ओके। दुपारी 12 वाजता मडकं बनवायला शिकवायचंय म्हणून आम्ही सगळ्यात पहिले गेलो कुंभारांकडे तालीम घ्यायला की मडके कसे बनवतात। नमस्कार। नमस्कार। तर आज तुम्ही आम्हाला काय शिकवणार आहेत? आता शिकवणार तुम्हाला हे माठ उतरलेले ते। हा, तशी खूप हा, क्यूट ते आहे। दाखवणार तुम्हाला। याच्यावर सगळ्या हा प्रकारचे हा सगळ्या पद्धती। मोठ्या चाकावर हा, वा वा वा। ती पहिली माती घ्यावी लागेल। तर ओके, पहिले भिजवली पाहिजे, हा, भिजवून त्याच्यात शेण टाकलं पाहिजे, नंतर कालवली पाहिजे, गोळा तयार करून मग ते चाकावर। ओके, चला रेडी। आता ती तिथं होता वता वता रे। पाणी। अगं मडकी बनवायची आहे, होळी खेळायची नाही। वाह, मजा आ गया। एकत्र करा। त्याच्यावर डान्स पण केला, हे हुला 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 हुला। मी पहिलं चाक चालू करतो। या मुली मातीशी एकरूप झाल्या आणि आज त्या मातीला जसा आकार देत आहेत, तसाच नवीन आकार आज जाऊबाई गावातमुळे त्यांच्या आयुष्याला मिळाला। असं ते त्या मातीनी त्याला चाकावरती ठेवून त्याला वळ देतात, तसे ते मटके बनवून मग त्याला वाळतात आणि मग विकतात। ही सगळी प्रक्रिया आम्हाला हळूहळू त्यांनी समजवली। खालनं कट कर, असं खालनं घात। हा हा, बस ठेवा तसा वाटला। हात हलला की संपला विषय, हात हलता कामाचा नाही। गोट खाली घाल, तेव्हा मग भांडं मोठं होईल। माती घेतली तेवढीच गोट लावायची। काकांनी मला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं की कसे हात ठेवायचे, मग कसं त्याला शेप द्यायचं, वरचं जे असतं। एकदम छोटासा पॉट झालेला, तसं जमला तसा। मटका मटका मटका, कोणाला पाहिजे मटका? मडकी घ्या, मडकी। मडका घ्याल का? ओ काका थांबा की। भैया माझा पाखऱ्या पाखऱ्या पाखऱ्या, चल पाखऱ्या चल चल। गाडव निघालं, ते पण डान्सर होतं वाटतं। अरे अरे अरे, इथे 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 पकडा पकडा दादा। ओके, गेलं श्रेजाचं गिराईक। तुझ्यावर बसणार मी, पाखऱ्या मी तुझ्यावर बसणार। खरं सांगते, खरं सांगते। आता हिलायचं नाही बिलकुल, अजिबात। स्टॅच्यू वजाला नाही, रमशाला घाबरलं ते। स्टॅच्यू म्हटलं या। मडकी घ्या, मडकी। ए सोनू चल। ए बाबा बाबा बाबा, याचं नाव बाबूराव आहे। बाबूराव, माझा जे बिझनेस पार्टनर होता पाखऱ्या द गाढव,
त्यांनी विचार केला की चला आपण 2 मटके फोडून देऊ. जेव्हा मी मोहीमची सुरुवात केली, माझा जो डॉंकी होता त्यांनी रमशाच्या डॉंकी सोबत टक्कर मारली आणि तिकडेच माझे 2 मटके तुटले. तर मी थोडी सॅड झाली मॅडमची सॅड स्टोरी सुरू. नाही आणले पैसे, घेऊन या जा. आणते की लगेच आणते. किती वेळा आणते? काका 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 ओ थांबा 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 थांबा. हे भारी वाले घ्या, एक मटकी एक घ्या हो. लय भारी खरंच. नाही तुम्ही घेता का विकत? घेतले ना, एक 250ला घेतले, ते मोठे होते ते. तर मला खूप वाईट वाटलं आणि मी तिकडेच रडायला लागली, कारण की ऑलरेडी अर्धे मटके तुटले आणि काही लोक चिटिंग करून कमी पैशात विकतात असं मला त्यावेळेस वाटलं. हे मोठं देऊ? फिक्स प्राइस आहे सगळ्यांचं 300 रुपये. कुठून? हे स्वतः हातून बनवले. ओए पाखऱ्या देऊ काका एक? पहिला मटका आपण दिलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे पहिले ग्राहक आहे, त्यामुळे तुम्हाला असे मस्त फुल. अरे वा अरे वा काकी. तर त्या मडक्यावरती मी जाऊबाई गावाचं एक आठवण म्हणून त्यांना दिली आणि माझं तिकडे एक निशाणी असं माझं साईन पण केलं आणि हे त्यांना आयुष्यभर त्यांच्याकडे ठेवता येईल. ते बघून त्यांना आमच्या कार्यक्रमाची आठवण येईल. 200 रुपयाला परवडलं का आम्हाला? माझा साईन आहे ना बघा. ते माझी स्ट्रॅटेजी होती की मटक्यावर माझं साईन वगैरे करून दे. थँक्यू खूप मोठं मला. मस्त असे छोटे छोटे स्टिकर्स बनवले, त्याच्यावर जाऊबाई गावात लिहून मी ते स्टिकर चिपकवायची मडक्यांवर आणि मी तसं करून लोकांना विकायची, त्याच्यात फुलं टाकून. थांबा काका थांबा, मडकी घेऊन जा एक. पैसे कोण देणार? तुम्ही. आम्ही जोय. हे या तुमच्यासाठी स्पेशल मटकी काढली आहे मी, बघून घ्या. एकदम लय भारी आहे. मोठी 300, छोटी 200. याच्यानी मी काय करू? तुमच्या दृष्टीने सगळ्यात छान मडकं कोणी बनवलं होतं यांच्यापैकी? छान तसं काय बनवलं त्याने, दोघींनी बनवलं. दोघींनी? कोण दोघी? ते अलीकडची पहिली. अच्छा, रसिका आणि ते 2 नंबर रमशा. अच्छा, या दोघांनी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांना जमू शकतं, लगेच जमू शकत नाही. केलं, बऱ्यापैकी केलं. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं की एका दिवसात तुम्ही किती मडकी किंवा किती भांडी जे काय असतील प्रकार संक्रांती जर म्हणल्या ना तर 150 संक्रांती निघतात साधारणतः. एका म्हणजे तुम्ही जे मडकं बनवता, कुठची एखादा आकार बनवत असाल किंवा एखादं भांड बनवत असाल, त्याच्या मागे किती नफा होतो तुम्हाला? त्याच्या मागे एवढा नफा होत नाही. आज जर आपण बाजारात घेऊन गेलो बरोबर, तर ते आपण म्हणाल तेवढा दर देऊ शकत नाहीये. बरोबर, कमीच देतात. 150 सांगितले तर 100च देतात. असेल. तुम्हाला आज सांगतो की त्यांनी आज जी काही मडकी विकलीत ना, त्यातून जे काही पैसे आलेले आहेत तो सगळा आज त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.